एसएससी सीजीएल मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सीजीएल मंत्रालयामध्ये ही भरती या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये जे महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झाले आहे। तर 21 मे 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 22 जून 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला मंत्रालयामध्ये या ठिकाणी ड्यूटी करावं लागणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, लक्षात ठेवा। आणि पगार सुद्धा आपल्याला यामध्ये जे भेटणार आहे तर 30 ते 60 हजार रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, सीजीएल मंत्रालय। तर मंत्रालयाच्या अंडर जागांचा जर आपण विचार केला तर 12,256 जागांसाठी सीजीएल मंत्रालयामध्ये ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि मंत्रालयाच्या अंदर आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। तर मंत्रालयाच्या अंदर कोणती ड्यूटी करावं लागणार आहे तर जे काही विदेश मंत्रालय आहे त्यामध्ये आपल्याला काम करावं लागणार, रेल्वे मंत्रालय आहे, गृह मंत्रालय आहे, तर याच्या अंडरमध्ये आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर सीजीएल मंत्रालयाची ही भरती या ठिकाणी चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालूच आहे, लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपली निवड कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे आणि या भरतीची जाहिरात पण याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे, लक्षात ठेवा। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीजीएल मंत्रालय भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीजीएल मंत्रालयामध्ये जर आपण पाहिलं तर टोटल ज्या जागा आहेत तर ह्या 12,256 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि यामध्ये जे जवळपास या ठिकाणी विविध काही प्रकारचे पद आहे, म्हणजे 27 प्रकारचे पद आहे। सब इन्स्पेक्टरचं पद आहे, टॅक्स असिस्टंटचं पद आहे, सिनियर ॲडमिन असिस्टंटचं पद आहे, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिकचं पद आहे, पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंटचं पद आहे, अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंटचं पद आहे, अकाउंटंटचं पद आहे, ऑडिटरचं पद आहे, सेक्शन हेडचं पद आहे, ऑफिसर सुपरिटेंडेंटचं पद आहे। त्याचबरोबर या ठिकाणी असे विविध काही प्रकारचे पद आहे, सब इन्स्पेक्टर आहे, इन्स्पेक्टर आहे, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सेंट्रल एक्सरसाइज आहे, त्याचबरोबर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आहे, ठीक आहे। तर असिस्टंट अकाउंट ऑफिसर आहे। तर असे विविध काही प्रकारचे पद आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये काही असे सुद्धा पद आहे की त्यामध्ये 50 ते 1 लाखापर्यंत या ठिकाणी आपल्याला पगार या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। 22 जून 2026 ही शेवटची तारीख आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC/ST कॅटेगरीचे असेल तर 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असेल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असेल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीचे असेल तर 100 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असेल तर 1 रुपये सुद्धा फी नाही। अपंग जर असाल PWD तर 1 रुपये सुद्धा फी नाही। एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC ST OBC WS NT विजो पण SBC SBC कोणती कॅटेगरी 1 रुपये सुद्धा यामध्ये फी नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएशन यामध्ये मागतल्या, लक्षात ठेवा। तुमचं जर ग्रॅज्युएशन या ठिकाणी झालं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या बेसवर यामध्ये फॉर्म भरता येते, टक्केवारीचं काही यामध्ये दिलेलं नाही आहे। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल BA म्हणा, BCom म्हणा, BSc म्हणा, मुक्तमधून जरी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी फॉर्म भरता येणार आहे। तर ही जी भरती आहे सीजीएल मंत्रालयाची हे ग्रॅज्युएशनच्या बेसवर या ठिकाणी निघाले। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला यामध्ये सीजीएल मंत्रालय भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। SSC सीजीएल मंत्रालयामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता यामध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर विचार केला यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, तर बा यामध्ये ग्राउंड वगैरे नाही, उंचीची काही अट नाही, तर पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आपलं यामध्ये काय असणार आहे, 2 पेपर आहे। सेक्शन यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो Tier 1चा पेपर आहे आणि Tier 2चा पेपर आहे, तर 2 पेपर आहे। तर Tier 1चा जो पेपर हा ऑगस्ट महिन्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। ऑगस्ट महिन्यामध्ये Tier 1चा पेपर असणार आहे आणि Tier 2चा जो पेपर आहे हा डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे। तर पहिला जो पेपर आहे पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहेत, 200 मार्काचा पेपर असणार आहे। 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 1 घंटा 20 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, पेपरचा अभ्यासक्रम सुद्धा दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। SSC सीजीएल मंत्रालय या भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही या ठिकाणी। 21 मे 2026 पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 22 जून 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे
आणि आपला पहिला जो पेपर आहे टियर 1चा जो पेपर आहे हा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आहे आणि टियर 2चा जो पेपर आहे हा डिसेंबर 2026मध्ये आहे. बघू शकता तारखा या ठिकाणी दिलेल्या कोणत्या तारखेला आपला पेपर आहे. तर हे काही पद आहे बघू शकता. पहिलं पद, त्याचबरोबर दुसरं बघू शकता 9वं इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईज, त्याचबरोबर बघू शकता इन्स्पेक्टर एक्झामिनर. ठीक आहे, ते असे विविध काही पगार बघू शकता. 35,400 ते 1,12,400पर्यंत पगार. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 29,200 ते 92,300पर्यंत पगार आहे बघू शकता. तर हे काही सर्व यामध्ये पदं आहे. शैक्षणिक पात्रता इथं दिलेली आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे. थोडं आपण खाली येणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर वयोमर्यादा बघू शकता. प्रत्येक पदानुसार या ठिकाणी वयोमर्यादा दिली आहे आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी सूटसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे वयोमर्यादामध्ये. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर SSC सिजल मंत्रालय या भरतीची ही सर्व जाहिरात आहे. तर अशा प्रकारे हे सर्व जाहिरात आहे बघू शकता तुम्ही. आणि एक्झाम सेंटरचं जर आपण पाहिलं तर एक्झाम सेंटरसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे की कोणत्या सेंटरवर आपला या ठिकाणी पेपर होणार आहे म्हणून. ठीक आहे, तर बघू शकता हे सेंटर आहे, एक्झाम सेंटर आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे पेपर कुठं होणार आहे महाराष्ट्रामध्ये बघा, अमरावती सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर सेंटर आहे, जळगाव सेंटर आहे, कोल्हापूर सेंटर आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नांदेड सेंटर आहे, नाशिक सेंटर आहे, पुणे सेंटर आहे. ह्या सेंटरवर आपला पेपर होणार आहे. आता यामध्ये जी निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर आहे बघू शकता. हा टियर 1चा पेपर आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. 200 मार्काचा हा टोटल पेपर असणार आहे. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टायमिंग बघू शकतो तुम्ही या ठिकाणी 1 घंटा 20 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पेपरला टाईम या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर तर आपण या ठिकाणी पाहिलं तर सेकंड फेजमध्ये सुद्धा आपला या ठिकाणी जो पेपर होणार आहे म्हणजे टियर 2चा जो पेपर होणार आहे बघू शकतो तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे हा असणार आहे. तर टियर 2च्या पेपरमध्ये काय विचारलं जाणार आहे, गणिताचे आणि बघू शकता गणिताचे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. झाले किती 60. एका प्रश्नाला 3 गुण, 180 मार्काचा पेपर असणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी थोडं खाली आपण आलो बघू शकता तुम्ही या ठिकाणी इंग्रजी ग्रामरचे 45 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे. 210 मार्काचा हा पेपर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपलं काय असणार आहे, सेक्शन 3मध्ये कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट असणार आहे 20 मार्काची. 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 3 गुण आहे. 60 मार्काचा हा असणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी असताना व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.